एक है। हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो। कामगार संघाचा विजय असो, कंत्राटी कामगार संघाचा विजय असो, कंत्राटी कामगार संघाचा विजय असो। कंत्राटदार आपला दुसरा दिवस आहे हो तरी देखील MSCB महावितरण यांनी तुमच्याकडे कोणतीही दखल घेतलेली नाही. तुमचं काय म्हणणं आहे सर? आमचा एकच मुद्दा आहे आज. जसं हरियाणा राज्यात जसं झालंय वीज कंत्राटी कामगार हे सलग त्यांनी महावितरणतर्फे लावले, तसे वीज कंत्राटी कामगार इथं जे तर यांनी हे कॉन्ट्रॅक्टर पद्धत बंद करा. संभाजीनगरला ही कॉन्ट्रॅक्टर पद्धत बंद करा आणि रेग्युलर आम्हाला त्यांच्याकडनं सामावून घ्यावं त्यावेळेस. हीच एक मागणी आहे फक्त आमची आज. दुसरी मागणी कोणतीच नाही. आता कॉन्ट्रॅक्टर पद्धत ही बंद झाली की आम्ही कामाला आमच्या काही अडचण नाही आम्हाला काम करण्यासाठी. तर हे उपोषण उद्या पाऊस पडलेला होता, हो ऊन आहे, ते रात्री काही डोक्यावर काही नाही, आपण उपोषण करा. आता तुमची मागणी मान्य न झाला पुढचे पाऊल कोणतं असेल सर? आमची मागणी आज जर मागणी नाही झाली तर येणाऱ्या 5 तारखेला 5 मार्च या रोजी आम्ही धरणे आंदोलन चालू करणार आहोत. आणि तशी बी आम्हाला उन्हात पावसात राहण्याची सवय लागलीच आहे, तर मग इथं गेटवर बसून काय अडचण आहे. इथं बी आम्ही ऊन पारा कुठे पत्र लावले की आम्ही नाही, तशी उन्हातच आहे आणि पावसातच आहे, काही अडचण नाही आम्हाला. तुमचं नाव सांगा आणि तुमच्या सोबत कोण कोण त्यांचं नाव सांगा. माझं नाव सुभाष निकम, छत्रपती संभाजीनगर. माझ्यासोबत रमेश बेडे, जितेंद्र बिरेजदार, गाडेकर, त्याच्यानंतर आकाश जानके, असे बरेचसे आमचे 140 लोक आहे पूर्ण संभाजीनगर जिल्ह्यातले. आणि बाकीचे लोक काही स्थायिकवर असल्यामुळे ते येऊ नाही शकले, काही अडीअडचणीमुळे, कोणाचा दबावामुळे, कोणाच्या काही अडीअडचण राहू शकतात. त्याच्यामुळे आम्ही कालपासून इथंच आहे. आणि याच्यानंतर आम्ही पुढचा जो पाऊल उचलणार तो आमचा असा राहणार की आम्ही स्थायिक म्हणजे 5 तारखेपासून आम्ही कुठं जाणार नाही. 5 तारखेपासून पत्रव्यवहार करून आम्ही इथंच थांबणार. धन्यवाद. आमची मागणी अशी आहे की जी रानडे कृती हे समिती आहे तिच्या शिफारशीनुसार आम्हाला 60 वर्षापर्यंत शाश्वत रोजगार आम्हाला भेटला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि जेणेकरून हे जे कॉन्ट्रॅक्टदार येतात मधात जी पिळवणूक होते कामगाराची, त्या कामगार ऍक्ट ज्या नियमानुसार ती आमची पिळवणूक थांबली पाहिजे. हे शासनाने याच्यात कुठेतरी दखल घेतली पाहिजे, ही आमची सगळ्यात महत्वाची मागणी आहे. आणि 60 वर्षापर्यंत जी NMR पद्धत जे सांगते की 60 वर्षापर्यंत जॉब सिक्युरिटी, जर त्या घरातला एखादा आता करता धरता माणूस जर गेला एक आपला कंत्राटी कामगार, तर त्याच्या घराला सुद्धा त्यांनी एक सिक्युरिटी म्हणून काहीतरी द्यायला पाहिजे, ही एक आमची मागणी आहे त्यामध्ये. आणि दुसरी मागणी एक आहे की कंत्राटदार हटाव, MSCB कंत्राटी रेग्युलर करावा, ही आमची मागणी आहे. बाकीचे नवीन जे नियम झालेले त्यांच्याकडून अपेक्षित आहे आम्हाला. जे नवीन जॉईन MD साहेब आलेले आहेत त्यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे आणि ते करतील असं आम्हाला वाटतंय. तुमचं नाव? माझं नाव रमेश बेडे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा मी उपाध्यक्ष पदी काम करतोय.